कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांकडील पाणी आणि स्वच्छता विभागाकडील कंत्राटी कर्मचाऱ्यांचं मागील 6 महिन्यांपासूनचं मानधन थकीत आहे. हातावरचं पोट असणाऱ्या या कर्मचाऱ्यांवर सध्या उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे हे मानधन तात्काळ देण्यात यावं अशी मागणी महाराष्ट्र राज्य गट संसाधन केंद्र कंत्राटी कर्मचारी संघटनेच्या वतीनं करण्यात आली आहे. या मागणीसाठी कंत्राटी कर्मचाऱ्यांनी 1 जूनपासून बेमुदत काम बंद ठेवत जिल्हा परिषद समोर ठिय्या आंदोलन सुरू केले. ग्रामीण भागातील पाणीपुरवठा योजना, स्वच्छ भारत मिशन, जलजीवन मिशन यासारख्या शासनाच्या अत्यंत महत्त्वाच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम हे कंत्राटी कर्मचारी करत असतात. मानधन मिळावं यासाठी याआधी संघटनेच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांनी अनेक वेळा लेखी निवेदनं सादर करत पाठपुरावा करण्यात आलाय. मात्र शासनानं याची दखल घेतलेली नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी आता काम बंद आंदोलन सुरू केलंय. जोपर्यंत थकीत मानधनाची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहील असा इशारा संघटनेनं दिलाय. आंदोलनात मुकुंद घोंगडे, संतोष जाधव, राहुल जाधव, रणजित पाटील, काशीनाथ कांबळे, संजय पाटील, उदय शिंदे, अनुप पाटील, पल्लवी महाडिक, माधुरी जाधव, सपना सावंत, अस्मिता यादव, गायत्री सरनाईक आदींसह इतर कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.